सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी आणि रायगड भूमीतील पेण तालुक्यातील कासूरनगरीत हा कबड्डीचा थरार कबड्डीचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय। तर विटीनामा तुझी मुली ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मराठवाड्यांचा रांगणा खेळ भिनतीचा ध्येयाकडे वाटचाल करण्याचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचा हा खेळ। तर ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना गावदेवी मुंडाणी विरुद्ध झुंझरी अरुण पाटणी। अरुण पाटणी हे नाव घेतलं तर रायगड जिल्ह्यात खरोखर एक इतिहास ज्यांनी रचला आणि खरोखर अजिंक्य पदावर ज्यांनी खरोखर आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं असं अरुण पाटणी संघ आता मात्र सज्ज झालाय। अरुण पाटणी म्हटलं दशकाचा खेळ जर पाहिला असाल ज्यावेळी हुतुतू होता त्यावेळी कबड्डीचा महासंग्राम अनेक खेळाडू याच संघानं जिल्ह्यासाठी दिले हे विसरून जमणार नाही। तर त्या संघाचा हा उगवता सितारांचा खेळाडू संघ अर्थातच अरुण पाटणीचा हा नवयुवकांचा संघ झुंज देतोय गावदेवी मुंडाणी। गावदेवी मुंडाणी म्हटलं तर रायगड जिल्ह्याच्या अजिंक्य पदावर कुमार गटामध्ये आणि किशोर गटामध्ये ज्यांनी अजिंक्य पदावर आपलं नाव कोरलं असा गावदेवी मुंडाणी संघ आपल्याला पाहायला मिळेल। 2012 आणि 2008 असा खरोखर त्यांनी अजिंक्यपद विजेते मिळवलं असा हा नवयुवकांचा पंच संच असलेला संघ गावदेवी मुंडाणी पाहायला मिळेल। पालखार पवनपुत्र पालखार विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल। जय हनुमान चोले असा हा सामना ग्राउंड नंबर 2 वर पाहायला मिळेल। तर खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। खरोखर या विभागातील कबड्डीला पुन्हा एकदा 4 चांद लागावे आणि प्रत्येक खेळाडूला आपला स्वतःचा हक्काचा प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी तयार केलेली ही असोसिएशन खरोखर यशाकडे वाटचाल करत आहे। चढाईसाठी ग्राउंड नंबर 2 वर पवनपुत्र पालखार संघाचा 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला बबन म्हात्रे चढाई करतोय। अनेक वर्ष जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या संघाला यशाकडे घेऊन जाणारा असा हा खेळाडू ग्राउंड नंबर 2 वर। ग्राउंड नंबर 1 वर आता मात्र चढाईची दोरा ज्याच्या खांद्यावर ज्यांनी रायगड जिल्ह्याचं शिवशाही स्पर्धेतून प्रतिनिधित्व केलं असा अरुण पाटणी संघाचा खरो आणि त्याला प्रत्युत्तर देते दिनेश कसे रायगड जिल्ह्याचं शिवशाही प्रतिनिधित्व करणारा असा हा गावदेवी मुंडाणी संघाचा एक चपराट खुबराट असा कोपरा रक्षक अनेक वर्ष आपल्या संघाची धुरा ज्याच्या खांद्यावर असा गावदेवी मुंडाणी संघाचा दिनेश घासे माघार घेतोय। तर काय घडणार काय घडणार या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होणार। सन्मान स्वीकारायचा आहे। मी विनंती करतो चंद्रकांत कांडे साहेबांना आपल्या शुभास्ते आपण सन्मानित करायचं आहे। मोहन वेगंडे यांना कोणत्याही विधी असो लग्न कार्य असो ज्यांच्या माध्यमातून या सर्व विधी पूर्ण केल्या जातात असे आपल्या कासो गावाचे सुपुत्र सन्माननीय मोहनजी वेगंडे साहेब यांचे यथोचित सन्मान मायेची बसलेली शाल प्रमाणपत्र प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय। सन्माननीय मोहनजी वेगंडे साहेबांना स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। पुढे सन्मान मी विनंती करतोय सन्माननीय रवींद्रजी तांडे साहेब ज्यांनी खरोखर आताच आपल्या समोर आमच्या या कबड्डी स्पर्धेला चांगली सुरुवात करून दिली असे समालोचक सन्माननीय रवींद्रजी तांडे साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान विनंती करतो गजानन बोरकर साहेबांना आपल्या शुभास्ते आपण सन्मानित करायचं आहे। सन्माननीय रवींद्रजी तांडे
इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो नवजोतजी तांडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण शांताराम बोरकर साहेबांचा यथोचित सन्मान करणार आहात. उभा ठाकला आणि आता मात्र क्षेत्ररक्षण झालं अरुण पाटणी संघाकडून. आघाडी पाहिली तर सबल 11 गुणांची आघाडी, 10 गुणांची आघाडी पाहायला मिळेल पाटणी संघाकडे. पुढील सन्मान मी विनंती करतोय नवजोतजी तांडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे शांताराम बोरकर साहेबांना. पुढील सन्मान तसे सन्माननीय मोहनजी विकंडे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ सदस्य ऋणी आहे आणि संघ आपल्याला मेहनत करावी लागेल मैदानात. अशोकजी नारायण तांडेल यांचा सन्मान सन्माननीय शिवजी सावंत करतील. आता मात्र यशस्वी चढाई करतोय. गुणांची लढाई की ज्याने अनेक मैदानं गाजवून सोडली असा हा प्रेषित बोरकर चढाई करतोय. ग्राउंड नंबर 1 वर मात्र खोलवर टिपलाय दिनेश घासे आला. कोपरा रक्षक मात्र पाहत राहिला. ग्राउंड नंबर 2 वर हाहाकार पाहायला मिळतोय. पाहायला मिळेलच कारण सामना सुद्धा त्याच पद्धतीचा रंगलाय. कारण येथे पाहिजे जातीचं आणि सुपर रेड पाहायला मिळाली पवनपुत्र पालखर संघाकडून. गुणसंख्या मात्र सुवर्ण अक्षरात लिहिली जाणार. गुणफलक झगमगतोय. गुणसंख्या 7-4. सन्माननीय शिवजी तांडेल यांना मी विनंती करतो आपण यथोचित सन्मान करायचा आहे ग्राउंड नंबर 1 वर. आता मात्र पेशीर बोरकर याचा वारू रोखला जाणार. जबरदस्त टीमवर गाव देवी मंडळी आणि अनेक मैदान दाखवून सोडलेला असा अनेक वेळा सायकल रंगतदार सामना ग्राउंड नंबर 2 वर. पालकार 7 चोले 7. पुढील सामना चुरशीचा. संघाची पूर्ण दारोमदार आहे बबन म्हात्रेच्या खांद्यावर. एकीकडे रोशन भुरे तर दुसरीकडे बबन म्हात्रे असा सामना. परंतु ग्राउंड नंबर 1 वर जर पाहिलं तर मुंडाणी संघ कमबॅक करेल का? सबल 12 गुणांची आघाडी. जर एक लोन पडला अरुण पाटणी संघावर तर खरोखर आपण याच्याकडे वाटचाल करू शकता. सन्मान दिनेशजी तांडेल येथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो अलंकार तांडेल यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहात. अर्थातच दिनेशजी तांडेल. आपल्याला हा संघ आहे. अलंकार तांडेल असेल, अनिल तांडेल असेल, प्रसिद्ध बोरकर तसेच किरण तांडेल असेल असे सर्व खेळाडूंनी खरोखर धुमाकूल घातलेला आहे. समाधान असेल असे सर्व खेळाडू या बालनंद कासू गेल्या वर्षीच्या हंगामात जिल्हास्तरीय स्पर्धेत धुमाकूल घातलेला असा बालनंद कासू संघ आणि या संघाचा हे आज विभागीय असोसिएशन स्पर्धा याच्याकडे वाटचाल करत असताना रोशन भुरे चढाईसाठी ग्राउंड नंबर 2 वर. सामना थर्ड रेड वर जाणार. सामनाधिकारी मनोज तांडेल सर असतील, जितेंद्र म्हात्रे सर असतील. दिनेश घासे ग्राउंड नंबर 1 वर चढाईसाठी निघालाय. बघूया आपल्या संघासाठी यशस्वी चढाई करेल का? जर प्रेषित बोरकरचा वारू जर तुम्ही रोखला तर खरोखर गावदेवी मुंडाणी संघ आपण याच्याकडे वाटचाल करू शकता. आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अर्थातच प्रेषित बोरकर याचा करावा लागेल.
परंतु या वर्षीच्या मोसमात अरुण पाटणी या संघानं या विभागीय कबड्डी असोसिएशन मध्ये खरोखर नावारूपाला आलेला असा हा संघ आहे. ग्राउंड नंबर 2 वर सामनाधिकारी सामना थांबवायचा यथोचित सन्मान होईल. पालकार संघाचा बबन फात्रे विनंती करतो सन्माननीय नवजोत दांडे साहेबांना आपल्या शुभास्त्र स्पर्धा कुठेही असो त्या ठिकाणी आपल्या संघाला घेऊन जाणारा आणि खरोखर आपल्या संघाच्या विजयासाठी झोकून देणारा असा बबन म्हात्रे याचं यथोचित सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया बबन म्हात्रे याचं. धन्यवाद. मायची उभासलेली शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. धन्यवाद. पाहायला गेले चढाई करतोय उभा टाकलाय हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न मात्र वारू रोखला गेला. अरुण या स्पर्धेला लावलेली आहे. हा मराठमोळ्यांचा रांगडा खेळ आहे. आज आपल्या आवडीचे कार्यक्रम बाजूला ठेवून हा मराठमोळ्या मातीत रांगणारा हा मराठमोळ्यांचा रांगडा खेळ पाहताय. शुभेच्छा आहेत तुम्हाला. ग्राउंड नंबर 2 चा सामना चुरशीचा होईल यातील मात्र शंका नाही. परंतु एक वर काय घडेल. 19-5 जवळ 14 गुणांची आघाडी आहे. जर एक लोन समोरच्या संघावर पडला तर आपण आघाडी घेऊ शकतो. दिनेश खासे गावदेवी मुंडाणी संघाकडून. सन्माननीय किसनजी पाटील यांचा यथोचित सन्मान मी विनंती करतो. जनार्दन पाटील साहेबांना आपल्या शुभास्त्राने सन्मानित करायचा आहे. स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. जवळ या वर्षीच्या मोसमाला कबड्डी स्पर्धेला पूर्णविराम लागेल कारण आचारसंहिता आता तिकडे चालू. आज सुद्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा डोंबिवली येथे होणार होती परंतु आचारसंहितेमुळे काहीतरी स्थगिती आली या स्पर्धेला. तर बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. याच गावामध्ये खरोखर कबड्डीचा थरार अनेक वेळा पाहिला असाल. आता जी स्पर्धा झाली 40+ खरोखर कासू आणि पाटणी गावाचं नाव रायगडच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज सर्वांनी सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं. आणि खरं रायगडचे जे वाद गरजत असतात फक्त आपण ऐकले होते आणि आपण प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्ण संधी आपल्याला अरुण पाटणी चंद्रकांत गोरकर यांच्या माध्यमातून त्यांच्या आयोजकांकडून देण्यात आली. तर बघूया या स्पर्धेमध्ये आज या स्पर्धेचा विजेता कोण होईल आणि या स्पर्धेचा शिलेदार कोण होईल. या रसिकामध्ये उपस्थित प्रजानगरीमध्ये सन्माननीय नामदेवजी पाटील उपस्थित आहात. विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. ग्राउंड नंबर 2 चा सामना पाहण्यासारखा लाजवाब सामना चालण्यासारखा आहे. जवळ पूर्णविराम लागेल आणि दुसऱ्या फेरीला थोड्याच वेळा सुरुवात होईल. पवनपुत्र पालकार संघाबरोबर गुणांची पुन्हा एकदा गुणस अलग जर पाहिलं तर 9-9 जर तरवर सामना जाईल. 5-5 रेड कडे सामना जाण्याची दाट शक्यता आहे. बोरकर याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं एक बहारदार खेळी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दिनेश लक्ष्मण तांडेल यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपये आणि चढाईसाठी अरुण पाटणेकडून एक चांगलं हत्यार वापरलं गेलंय. बलाढ्य शर्यतीचा जर याला ऍडव्हान्स टॅकल केली तर सहजच 5-6 गुण घेऊन जाऊ शकेल. मात्र याला सुद्धा रोखलं गेलंय. बली तो कांडा वाढू अर्थातच अरुण पाटणीचा या संघाचा गेले जवळ